अनुज्ञप्ति लाइसेंस धारकों के साथ जिला प्रशासन ने संवाद साधा। इस दौरान राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक ने उपस्थितों को आवश्यक दिशा निर्देश दिए। तो चलिए रुक करते हैं इस खबर की ओर। पूना में घटी घटना की पार्श्वभूमि पर चंद्रपुर जिले में शराब बिक्री और लाइसेंस के बारे में जिला प्रशासन एक्शन मोड पर है और इसी सिलसिले में आज जिला प्रशासन, पुलिस विभाग और राज्य उत्पादन शुल्क विभाग की ओर से इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह में अनुज्ञप्ति लाइसेंस धारकों के साथ संवाद साधा गया। बैठक में जिला पुलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुभाष पवार, राज्य उत्पादन शुल्क विभाग के अधीक्षक सूरज कुमार रामोड़ उपस्थित थे। राज्य उत्पादन शुल्क विभाग के अधीक्षक सूरज कुमार रामोड़ ने इस बैठक दौरान क्या जानकारी दी, आइए देखते हैं। नियम आहे तो FL1 करण्यात आला पाहिजे, होलसेलर ट्रेडर्स कडूनच तो माल आला पाहिजे। त्याशिवाय इतर कुठून तरी माल घेणं किंवा लायसन्स प्रेमायसेस मध्ये ठेवणं हा नियमभंग आहे, गुन्हा आहे। दुसरं, आपली जी काही लायसन्स आहे त्या लायसन्सीचा नावाचा बोर्ड, लायसन्सचा क्रमांक हा सर्वसामान्यांना दिसेल असा दर्शनी भागात मराठीत लिहिणं अपेक्षित आहे, तिथे तो बोर्ड असला पाहिजे। लायसन्स प्रेमायसेस मध्ये जी लोक काम करतात ती नोकरनामा धारकच असली पाहिजे। विशिष्ट नोकरनामा आपल्याला एक्साइज ऑफिस कडून मिळतो। बऱ्याच वेळा असं होतं की तिथे काहीतरी नियमभंग होतो, मग ती ज्या लोकांचं नाव पुढे येतं त्यांच्याकडे नोकरनामा नसतो, मग अशातनं परत तक्रारी वाढत जातात विभागाचा आणि आपलाही वेळ वाया जातो त्यात। तर ही गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे, परत एकदा सांगतोय, तिथे काम करणारी व्यक्ती नोकरनामा धारकच असली पाहिजे। लायसन्स प्रिमायसेस मध्ये आपल्याकडे एक्साइजचे काही रजिस्टर्स आपल्याला मेंटेन करावे लागतात, ज्यात तुमची दैनंदिन जी मद्य विक्री आहे किंवा मद्य खरेदी आहे ह्या सर्वांच्या बाबतीत रेकॉर्ड अप टू डेट असणं अपेक्षित आहे। बऱ्याच वेळा इन्स्पेक्शनच्या वेळेस असं लक्षात येतं की ते रेकॉर्ड अपडेटेड नाही आहेत, 2 दिवसापासून 3 दिवसापासून लिहिलेलं नाही, ह्या संदर्भात केसेस होतात। नंतर लायसन्सिंग म्हणतात की ही अगदी छोटीशी गोष्ट आहे की 2 दिवसाचा तर रेकॉर्ड लिहिलेला नाही, तो आम्ही लिहिणारच होतो। असं नाही, तुम्हाला शासनाने दिलेला विशेष अधिकार आहे म्हणजे त्यासंबंधी काही नियम पण तुमच्यावर बंधनकारक आहे, ते पाळलेच गेले पाहिजेत। त्याची कशी व्यवस्था करायची, कोण नोकरनामाधारक तिथे लिहिणार आहे हा तुमचा प्रश्न आहे, पण अनुज्ञप्तीचे व्यवहार त्या दिवशी बंद होण्याच्या आधी तुमचा सगळा रेकॉर्ड अपडेटेड असलाच पाहिजे। त्यानंतर टायमिंगचा विषय आहे, इथे आता 11:30 पर्यंतची टायमिंग आहे FL3 साठी किंवा CL3 साठी रात्री 10ची टायमिंग आहे। बऱ्याच वेळा रात्री, आता इथं असं पाहायला मिळतं की रात्री बंद झालेले असतात पण सकाळी लवकर उघडले जातात, तर ती वेळ सुद्धा तुमच्यावर बंधनकारक आहे। त्याच्या संदर्भात आताच पोलीस एसपी साहेब पण म्हणत होते की सरपंच आपल्याला पोलीस प्रशासनाच्या अनुषंगाने जे निर्देश देणं अपेक्षित आहे ते देणारच आहे, पण ह्या वेळा स्ट्रिक्टली पाळल्याच पाहिजेत। ह्या व्यतिरिक्त जे FL3 आहेत किंवा परवाना कक्ष आहेत तिथे अंडर एज लोकांना, ज्यांचं वय 21 वर्षापेक्षा कमी आहे, अशा लोकांना मद्य वितरण करणं हे कायद्याने निषेधार्ह आहे, हे केलं गेलं नाही पाहिजे। बऱ्याच वेळा ही गोष्ट पाळताना दिसत नाही। त्याचप्रमाणे CL3 मध्ये जे मापे आहेत, पेग आहेत, ते वेट्स अँड मेजर्स डिपार्टमेंट कडनं अप्रूव्ह असले पाहिजेत। ते असतात पण बऱ्याच वेळा त्याला काहीतरी कट केलेलं असतं किंवा अशा काही प्रॅक्टिस असतात काही ठिकाणी इन्स्पेक्शन दरम्यान लक्षात आलेल्या आहेत। ह्या गोष्टी करू नका, कारण त्यानंतर जे गुन्हे दाखल होतील किंवा नियमभंग प्रकरणं दाखल होतील, त्यांनी जो दंड होईल त्यांनी आपलं नुकसानच होणार आहे। ह्यानी काही फार असा फायदा होत नाही, उलट लायसन्सची, तुमच्या व्यावसायिकांची इमेज खराब होते त्यांनी आणि तक्रारी वाढतात। परत मद्याची जाहिरात करण्यावर बंदी आहे। आपल्या बऱ्याच वाईन शॉपच्या बाहेर किंवा काही परवाना कक्षाच्या बाहेर मोठे मोठे बोर्ड असतात, ज्यांनी त्या मद्याची ॲडव्हर्टाइजमेंट होते, तर अशा पण तक्रारी येतात। तर ह्या तक्रारीच्या अनुषंगाने
आता सर्व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मी सांगतो की अशा जाहिराती करणं ही मनाई आहे. ह्या संदर्भात विभागीय विसंगती प्रकरण दाखल केले जाते. हे सगळं बैठक बोलवून तुम्हाला निर्देश देण्याचा उद्देशच आहे की ह्यानंतर परत काही विशेष मोहीम सुरू होणार आहेत, ज्यात डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी, इव्हन पोलीस अधिकारी ह्या सर्व एकत्रित ॲक्शन घेणार आहेत. त्यावेळेस असा काहीतरी गैरसमज नको व्हायला की हे अचानक कसं काय सुरू झालं. असं नाही आहे. लोकांच्या खूप साऱ्या तक्रारी आहेत आणि त्या अनुषंगाने एक्साईज डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंटचे ॲक्शन सुरू होणार आहेत. ह्या व्यतिरिक्त आणखी काही किंवा ह्याच गोष्टी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व लायसन्सींना सांगण्यासाठी ही या बैठकीचं आयोजन केलेलं आहे जिल्हाधिकारी महोदयांनी. सिटी वीकली प्रतिनिधि वैभव रेयारकर की रिपोर्ट।